हे वर्णन झाल्यानंतर संतांचं वर्णन, सगुण रूपाचं वर्णन आपण करू शकतो, परंतु निर्गुण स्वरूपाचं वर्णन होऊ शकत. हे ज्ञानोबांच्या लक्षात आल्यानंतर वास्तविक पाहता तुमचं हे वर्णन करण्याकरता तुमचं यथार्थ स्वरूप कळल्यानंतर मला लाज वाटते. कुठलंही विशेषण नसताना सुद्धा मी तुम्हाला अनेक विशेषण चिकटवली. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला कारण जर काय असेल तर आपणच आहे. कारण आपलं दर्शन झालं, आपलं सान्निध्य मला प्राप्त झालं की माझा मीपणा मी विसरून जातो आणि माझी वाणी जी आहे ते आपलं वर्णन करत आहे. आणि म्हणून माझ्याकडून ते वर्णन झालं. मीपणा विरहित केलेलं ते वर्णन. कदाचित मीपणा ठेवून जर मी ते वर्णन केलं असतं, द्वैत भावाचा आठव ठेवून मी तुमचं जर वर्णन केलं असतं तर ते तुमचं यथार्थ वर्णन झालं नसतं. कारण तुम्ही एकरस आहात, एकरूप आहात, तरी तो एकरसाचे लिंग केवढी करून गुणागुणी विभाग मोती पूर्वकी साधिता चांगली तैसेची. मोती फोडायचा आणि मग जोडायचा यापेक्षा मोती अखंड चांगला दिसतो. त्याप्रमाणे वर्णन करण्याकरता, भजन करण्याकरता, पूजन करण्याकरता द्वैत निर्माण करायचा आणि पुन्हा अद्वैत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. त्यापेक्षा असलेलं जे अद्वैत आहे त्या अद्वैत स्थितीमध्ये राहणं मला बरं वाटतं. म्हणून आता तुमचं वर्णन तरी कसं मी करू. मी लेकरू, तुम्ही आई बाप असं म्हटलं तर सुद्धा त्या ठिकाणी उपाधीचा स्वीकार केला जातो. तुम्ही स्वामी, मी सेवक असं म्हटल्यानंतर सुद्धा उपाधी आलीच. अहो किंबहुना तुम्ही आत्मा आहेत असं म्हटलं तरी सुद्धा त्याला उपाधी आलीच. आत्मा हा शब्दच आहे. तरी आत्मा तो एकसारा सापेक्षाने आलेलं नाव आहे. तुमच्यामध्ये देश, काळ, वस्तू हा भेद नाही. सर्व परमात्मा आहे म्हटल्यानंतर सुद्धा सर्व आलं आणि मग परमात्मा आला. सर्वच परमात्मा आहे का परमात्माच आहे, सर्व नाही. परमात्माच आहे, सर्व सुद्धा नाही. सर्व जो आहे ते केलेली कल्पना आहे. देश, काळ, वस्तू याची सुद्धा केलेली कल्पना आहे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये. परमात्मा सर्व देशात आहे, परमात्मा सर्व काळात आहे, परमात्मा सर्व वस्तूत आहे असं म्हणण्यापेक्षा देश, काळ, वस्तू परमात्मा. देशाची कल्पना, वस्तूची कल्पना, काळाची कल्पना ही नंतर आहे, अगोदर परमात्मा. सांगण्याकरता या शब्दाचा आपल्याला आश्रय घ्यावा लागतो. म्हणून खरं
दिसे ते तुझी माव उजवत आहे. सगळं दिसतंय ते काय? माया. किंवा तूच आहेस. आशयाने पूजा करू केशी राजा हाती संदेह माझा भेडिया. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा मी तुझी पूजा तरी कशाने करू? उदकी नाहू तरी स्वरूप ते तुझे. पाण्याने तुझी पूजा करावी, तुला आंघोळ घालावी असं वाटतं, परंतु पाणी तुझं स्वरूपच आहे. अग्नी तुझं स्वरूपच आहे, धूप तुझं स्वरूप आहे, दीप तुझं स्वरूप आहे. मग आता मी पूजा कशाने करू? मग तुझी घरी पूजा कोणती आहे? तुझी घरी स्तुती कोणती आहे? आणि तुझं खरं साहित्य कोणतं आहे? हे देवाच्या निर्गुण स्वरूपाविषयी चालतं. सगुण स्वरूपाचं स्तुती करता येते, सगुण स्वरूपाची पूजा करता येते, सगुण स्वरूपाचं सानिध्य आपल्याला प्राप्त करता येते. पण देवाचं जे निर्गुण स्वरूप आहे, देवाचं जे यथार्थ स्वरूप आहे, त्याची स्तुती काय? त्याच्या संबंधी काही बोलता येत. वेद बोलण्याकरता गेले, वेद वाहनवली तवची चाल गवन दिसे तुझे अंग बघ आम्हा तया मूव एक पाहिली. वर्णन करतो पण जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत अर्थात व्यावृत्तीने वेद वर्णन करतात. देव असा नाही, देव असा नाही. अहो कसा आहे सांगा. जैसे न सांगणेवरी बाळापती शिरूप करी ओल निमाले फले वेवरी अचरकाते. दक्षिणामूर्ती स्वतःचा आपण एक उदाहरण सांगतो. चित्र तरो मुले वृद्धा शिष्या युवा. दक्षिणामूर्ती स्वतः असं म्हणले की चित्र आहे, त्या चित्रामध्ये वटवृक्षाच्या झाडाखाली शिष्याने बरोबर बसलेले. शिष्य जे आहेत ते वयोवृद्ध आहेत आणि दक्षिणामूर्ती युवा आहे. वृद्धा शिष्या युवा गुरु. आणि व्याख्यान चालू आहे, पण कोणतं व्याख्यान चालू आहे? गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु सर्व छिन्न संख्या. गुरु काही बोलत नाही आणि शिष्यांचे सगळे संशय छिन्न झाले. सगळे संशय बोलत चालतात, काही बोलत नाही म्हणजे परमात्म्याविषयी बोलत. म्हणून देवा तुझं वर्णन करायचं, तुझं त्या ठिकाणी सानिध्य प्राप्त करायचे, तुझी पूजा करायची, एवढं स्वरूपाचं चाललंय. वर्णन मी खरोखर तुमची स्तुती करतोय, पण ही स्तुती जी आहे ती यथार्थ नाही. वास्तविकता ही स्तुती वसून तुमची निंदा आहे. तुमची स्तुती करणं म्हणजे तुम्हाला परिचिन्न करणं आहे, तुम्हाला शब्दात आणणं आहे. नसलेले विशेषण तुम्हाला लावले, उपाधी तुम्हाला लावले. उपाधीच्या वेगळे तुम्ही असता.
स्तुत्यानया वांग करता हातासते. आई देवा हे गुरु इथं घ्यायचं नाही बरं का. काही न बोलणं हे देवाची स्तुती आहे. मग आम्ही मौन धरतो, पण ही मौन ही ते ज्ञानेश्वर महाराजाला सांगायचं नाही. कारण काही न बोलणं हे सुद्धा बोलणंच आहे, ही सुद्धा एक वृत्तीच आहे. काही न करणं ही सुद्धा वृत्तीच आहे, आणि काही न होणं सुद्धा वृत्तीच आहे. म्हणून या ठिकाणी जे स्तुती काही न बोलणे म्हटलेलं आहे, हे मौन वेगळं आहे. ज्यावेळेस मौनगार अशी तुझे नाव म्हटलंय, तर ते मौन कोणतं घ्यायचं.